नमस्कार मित्रांनो, तुमचं मंडळी राम राम. तुमचं माझ्या किचन मध्ये स्वागत आहे. तर आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथे असा भरपूर असा कांदा कापून घेतलेला आहे. आणि कांदा कापल्याच्या नंतर ना आपल्याला असं त्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि एकदम साधा सोपा आणि पेटभर असा नाश्ता होणार आहे. तुम्ही गडबडीच्या काळात एकदम एकदम सोप्या पद्धतीत आणि फास्ट होणारा हा नाश्ता आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कांदा आहे ना एकदम खुला खुला एक एक पाकळी अशी करून घ्यायची आहे त्याची. हा बघू शकता. आणि आपल्याला त्यासाठी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत मी. असे 2 बटाटे उकडून घ्यायचे आहेत. आता बघू शकता असा कांदा आपल्याला एकदम आपला सगळा मोकळा मोकळा झालेला आहे. आपण आता कांदा आणि हे बाजूला ठेवून घेऊया. आपण वाटण करून घेऊया आधी. आपण वाटण्यासाठी फक्त 1-2-4 मिरच्या, 2-4 मिरच्या, ओवा, मीठ, थोडीशी अशी हळद आपल्याला टाकून घ्यायची आहे यात. आणि एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये. बघू शकता आपण वाटण घेतलेलं आहे. आता यात आपण कांदा टाकून घेऊया. भरपूर असा कांदा चिरलेला आहे. आपण असाच कांदा तुम्हाला पण चिरायचा आहे. त्याच्यानंतर ना जो जी बटाटा आहे ना या बटाट्याला असं चुरून घ्यायचं आहे एकदम बारीक करून. बघू शकता अशा पद्धतीत. आणि ते पण यात टाकून घ्यायचं आहे. बटाटा झाल्याच्या नंतर ना आपल्याला हे आपण मिरच्या वगैरे वाटून घेतलेल्या होत्या ते टाकून घेऊया. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर या मिरच्याचं नका वाटण करू. जर तुम्हाला वाटलं थोडासा आपला घरचा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला यात. चटपटीदार व्हायला आपल्याला ह्या कांदा लसूण पण टाकायचा आहे यात 1 चमचाभर. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला चिकन मसाला किंवा मटन मसाला पण यात टाकू शकता. म्हणजे खायला एकदम छान लागणार आहे. मीठ आपण वाटणात टाकलेलं आहे त्याच्यामुळे यात मीठ टाकायची काही गरज नाही. आता आपण याचं चांगलं मिक्स करून असा मसाला बनवून घेऊया. खायला पण एकदम भारी आणि टेस्टी लागणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि एकदम झटपट होणार आहे. तुमच्या घरात जर लहान मुले असतील ना तर त्यांना नक्की हा नाश्ता करून द्या. एकदम खुश होतील. बघू शकता अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण याला बाजूला काढून ठेवूया. आता एक आपल्याला कणकीचा गोळा घ्यायचा आहे. तर आपण या गोळ्याचे 2 उंडे करून घेऊया. म्हणजे आपल्याला याच्या 2 अशा चपात्या करायच्या आहेत. दोन्ही पण एकसारखे गोळे करून घेऊया आपण. आणि आता याला आपण लाटून घेऊया. एकदम बारीक पण नाही, छोटीशी पण अशा मीडियम आकाराची आपल्याला हा चपात्या लाटून घ्यायची आहे दोन्ही पण. आता बघू शकता आपल्या दोन्ही पण चपात्या लाटून तयार आहेत. आता आपण हा तयार केलेला मसाला आहे ना या चपातीवर असा भरून घेऊया. बघू शकता असा भरभरून आपल्याला त्याच्यावर मसाला टाकून घेतलेला आहे. आणि आता ही जी चपाती आहे ना ही जी चपाती आपण त्याच्यावर असं टाकून घेऊया. हे बघू शकता असं. आणि त्याचे काटे आहेत ना ते आपल्याला काटे फक्त जुळून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम चांगलं लॉक बंद करून टाकायचं आहे. एकमेकाच्या चपातीला चिटकून टाकायचं आहे. म्हणजे आपला जो आतला मसाला आहे ना त्या आतला मसाला आपला बाहेर नको यायला. त्याच्यामुळे थोडासा पिठाचा हात घेऊन त्याच्यावरती जे आतमध्ये हवा भरलेली वगैरे आहे ना ते असे करून आपण काढून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. आता आपला तवा गरम झालेला आहे. आपण आता ह्या तव्यावरती 1 पळीभर तेल टाकून घेऊया. आणि मस्त पैकी आपल्या पराठ्याला भाजून घेऊया. बघू शकता किती एक मस्त आपला हा पराठा तयार झालेला आहे. आणि किती झटपट असा आपण बनवलेला आहे. आता याला आपण
मंद गॅस करून एकदम छानपैकी आतून भाजस्तवर ह्याला भाजून घेऊया. बघू शकता आपला झटपट असा नाश्ता आपला तयार आहे. तुम्ही ना हे दह्या वगैरे बरोबर पण खाऊ शकता किंवा तुमच्या घरी आगळी वेगळी भाजी अशी केली असेल ना तरी त्याच्यासोबत पण खाऊ शकता. असा एकदम पोट भरून नाश्ता मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बघा दिसायलाच किती एकदम छान असा दिसत आहे. तुम्हाला आतून पण दाखवते त्याचा मसाला किती एकदम भारी शेकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला पोट भरून आणि झटपट होणार नाश्ता तयार झालेला आहे. तर या खायला तुम्ही पण बनवून खा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा हा नाश्ता तयार. तर बघू शकता किती भारी हा नाश्ता आपला तयार झालेला आहे आणि किती सुरेख दिसत आहे. तुम्ही पण कुठं झटपट जायचं असेल तर पटकन करून खा आणि मजेत राहा. आणि माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.